जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले। पदार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांचा श्रीराम। श्री समर्थांच्या दासबोध ग्रंथातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। हे श्रोते म्हणजे ऐकणारा श्रोता कसा असतो, त्याची लक्षणं कशी असतात, तो कशा प्रकाराने चिंतन करत असतो। ऐकण्यासाठी पहा, श्रोत्यांना कुठल्या ना कुठल्या तरी भौतिक आणि बाह्य विषयांचा त्याग करावा लागतो। हे चिंतन आपण लक्षात ठेवा। कुठेतरी अंतःकरणामध्ये मनामध्ये त्यागाची भावना जागी झाल्याशिवाय श्रवण घडतच नाही। आता हा त्याग कसा निर्माण होतो? मला असं वाटतं की त्याग हा त्याच्या व्यवहारामध्ये आलेल्या उद्वेगातून निर्माण होतो। साधं व्यावहारिक चिंतन आपण करूया, पारमार्थिक चिंतनही करूया। पारमार्थिक चिंतनामध्ये भगवत प्रेमाची एक उच्चतम अशा प्रकारची अवस्था अंतःकरणामध्ये निर्माण झाली की मगही त्याग होतो, निर्माण होतो। पण सर्वसामान्यानं शक्य आहे का ते? नाही। घरातून विरक्ती निर्माण होते। घरातील एखादी प्रिय व्यक्ती निघून गेलेली असते, आई निघून गेली, वडील निघून गेले, एखादा आपल्या अगदी जवळचा निघून गेला, कुणी आपल्या अगदी खास अगदी जवळचा निघून गेला। पहा, वाईट वाटून घेऊ नका, पण कुणीतरी आपल्या अगदी जवळचा कोणीतरी गेल्यानंतर माणसामध्ये एक थोडंसं वैराग्य निर्माण होतं, त्याग निर्माण होतो। वैराग्य म्हणजेच तो त्याग निर्माण होतो। त्याग म्हणजे आता रे किती होतं ना, त्याच्याकडे काय कमी होतं त्याला? सगळं होतं, सगळी सुख होती, सगळी ऐश्वर्य होती, सगळी संपन्नता होती, सगळं काही होतं। त्या बिचाऱ्याकडे काही नव्हतं असं नाहीच, सगळं काही होतं, पण गेला बिचारा सोडून। अशा वेळी त्याग मनामध्ये जागा होतो। अरे, त्यांनी इतकं मिळवलं, इतकं कमवलं, इतकं साठवलं, इतकं गाठोडे भरून साठवलं, काय उपयोग झाला त्याचा? सोडून द्यावं लागलं, आहे तिथेच ठेवावं लागलं। त्याग निर्माण झाला। मग हा त्याग निर्माण झाल्यानंतर मग खरी आतून ती उपरती होते की मग आता चांगलं काहीतरी ऐकावं, चांगलं कुठेतरी जाऊन एखादं कथा ऐकावी, कुठेतरी हिमालयात जावं, एखादा चातुर्मास करावा, एखादा कुठेतरी जाऊन काहीतरी साधन करावं। जिथे जिथे चांगल्या ग्रंथाचं चिंतन चाललंय, निरूपणासाठी जावं, बैठकीमध्ये जावं, कीर्तनाला जावं, प्रवचनाला जावं, चिंतनाला जावं। हे सर्वसामान्य साधकाला सहज असं घडत नाही, पण काहीतरी प्रसंग घडूनच मग ते घडतं। म्हणून समर्थ या ठिकाणी श्रोतेजनाचे अशी महती वर्णन करतायत की हा श्रोता कसा असतो पहा। ऐकणारा श्रोत्याची हळूहळू पूर्वपीठिका कशी बदलत जाते, कशी धारणा बदलत जाते। आणि हे इतके असे श्रोते असतात ना की ज्यांच्या दृष्टी खालून गेलं नाही असं काहीच नसतं, ज्यांनी पाहिलेलं नाही असं काही असत नाही, ज्यांनी ऐकलेलं नाही असं काही असत नाही। फक्त काय होतं, दुसऱ्याचं जेव्हा ऐकतो तेव्हा त्याला त्याचा आधीच्या वक्त्याने सांगितलेलं ऐकलेलं त्याला त्यावेळी आठवतं। हे खरं ऐकलेलं असताना दुसऱ्याचं ऐकल्यानंतर त्यावेळी आठवणं हे काही बरोबर नाही। ऐकल्यानंतर त्याचं चिंतन आणि मनन जर झालं तर आपल्याला सांगतो व्यवहारामध्ये आपल्याला या श्रोतेजन म्हणजे या वृत्तीचा
ऐकण्याच्या वृत्तीचा इतका फायदा होतो, इतका लाभ होतो, पण तो लाभ आम्ही घेत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, हे श्रोते सर्वज्ञ असतात, त्यांच्या नजरेखालून गेलेलं नाही अशी जगामध्ये एकही घटना असत नाही, एकही त्याच्यातलं काही उरत नाही. आणि म्हणून सर्व दृश्य अवतार घेतलेल्या ज्या वस्तू असतात, या दृश्य अवतार घेतलेल्या वस्तू या श्रोतेजनांनी मनचक्षुने म्हणजे अंतरचक्षुने आधी कधीच त्या पाहिलेल्याही असतात. बघितल्यानंतर त्यांना आठवतं असं नाही, तर दृश्य म्हणजे जे काही असतं ते त्यांनी मनामध्ये साठवलेलं असतं, आतमध्ये साठवलेलं असतं. आणि ते साठवलेलं दृश्य जे आहे, हे साठवलेलं दृश्य आणि पाहिलेलं दृश्य हे त्यांनी श्रोत्यांनी म्हणजे श्रोतेजनांनी ऐकण्यापूर्वीच ते सगळी त्याची रचना अंतःकरणामध्ये निर्माण केलेली असते. अंतःकरणामध्ये असं प्रकारची त्याची सुंदर प्रतिकृती त्याच्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये लपलेली असते पहा. आणि म्हणून समर्थ म्हणतात की पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयांच्या, मनामध्ये त्यांच्या हे अखंड चिंतन चाललेलं असतं. मनामध्ये त्यांच्या अखंड या चिंतनातूनच त्यांना तो आनंदही मिळत असतो. म्हणून समर्थ म्हणतात, ज्यांची दृष्टी इतकी सखोल झालेली असते, अंतर्मुख झालेली असते, अंतर्ज्ञानानं परिपूर्णतेनं ती भरलेली असते, आणि असा श्रोता जेव्हा हे चिंतन करायला लागतो, तेव्हा समर्थ म्हणतात त्या चिंतनातूनच भक्ती निर्माण होते. आज समर्थ कृपेनं समर्थांच्याच विचारांचं हे चिंतन आज आपण इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.